हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम ऑफ पाहायला स्टार्ट केली होती. हार्टचं स्ट्रक्चर डिस्कस केलं, त्याचबरोबर ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम आपण बघितली. त्यामधलं आपण हार्ट, आर्टरीज मध्ये आपण सेफॅलिक ओर्ट्रा, विसरल ओर्ट्रा डिस्कस केले आणि सायनसचा जो पोर्शन आहे तो डिक्टेट करण्याचा राहिलेला होता. तर आज आपण सायनसेस, ब्लड अँड कोर्स ऑफ सर्क्युलेशन हे बघणार आहोत. सो नाउ लेट्स वी स्टार्ट. सायनसेस मीन्स व्हॉट? आता तुम्हाला या फिगर मध्ये एंटेरियर पेरिव्हिसरल सायनस, एंटेरियर पेरिइंटेस्टिनल सायनस, ब्रांचिओरिनल सायनस अँड पल्मोनरी सायनस हा पार्ट दिसून येईल. So, the blood, after being distributed to the various parts of the body through the arteries and their branches, passes into small lacuna, which in turn unite to form the large sinus. म्हणजे सायनस हा ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमचा असा पोर्शन आहे जिथे आर्टरीज आणि त्यांच्या पासून ज्या ब्रांचेस निघतात त्या ठिकाणी स्मॉल लॅक्युनास प्रेझेंट असतात. म्हणजे ब्लड जे आहे ते स्मॉल आर्टरीज कडे पास होणार आहे. ठीक आहे. सो एंटेरियर पेरिव्हिसरल सायनस कुठे आहे बघा. इट लाइज अबव द फूट अँड बिनीथ द फ्लोर ऑफ पॅलियल कॅव्हिटी surrounding the anterior part of the alimentary canal. Alimentary canal च्या anterior part ला कोणता सायनस आहे? anterior perivisceral sinus. काय करणार आहे? It collect blood supplied by the cephalic aorta. cephalic aorta फिगर मध्ये तुम्हाला दिसेल, त्यापासून ब्लड कलेक्ट करायचं एक्सेप्ट पेरिकार्डियल आर्टरी अँड सम ब्रांचेस ऑफ विसरल ओर्ट्रा. ठीक आहे, हे त्याचं फंक्शन आहे. दुसरा सायनस आहे एंटेरियर पेरिइंटेस्टिनल सायनस. आता बघा, इंटेस्टिनल आर्टरीज तुम्हाला ज्या दिसतील सगळ्यात खाली पोस्टीरियर रिनल चेंबरच्या तिथे इंटेस्टिनल आर्टरीज. ठीक आहे, त्याच ठिकाणी काय असणार आहे? एंटेरियर पेरिइंटेस्टिनल सायनस. इट लाइज ऑन द कॉलुमेलर एक्सिस नेक्स्ट टू द इंटेस्टाइन and the terminal part of the genital duct and runs along the coils of the intestine up to the junction of the anterior and posterior renal chamber. फिगर मध्ये तुम्हाला सगळ्यात खाली एंटेरियर आणि पोस्टीरियर चेंबर दिसून येईल, रिनल चेंबर. ठीक आहे, त्यालाच इंटेस्टाइन कसे असतात? कॉइल झालेले असतात, गुंडाळलेले असतात. ठीक आहे, तिथे एंटेरियर पेरिइंटेस्टिनल सायनस असणार आहे. सो इट कलेक्ट ब्लड फ्रॉम विसरा, मेनली डिस्ट्रीब्युटेड बाय विसरल ओर्ट्रा. विसरल ओर्ट्रा करून ब्लड कलेक्ट करायचं फंक्शन ते करणार आहेत. तिसरा सायनस आहे ब्रांचिओरिनल सायनस. फिगर मध्ये तुम्हाला राईट साइडला ज्या व्हेन सगळीकडे व्हेन्स दिसत आहेत, ठीक आहे, तिथेच
इफरंट पल्मोनरी वेनच्या खाली ब्रांचिओरिनल सायनसचा पोर्शन दिसून येईल. It lies along the right side of the anterior renal chamber. It collects the blood from renal chamber. Renal chamber कडून blood collect करण्याचं काम कोण करणार आहे? ब्रांचिओरिनल सायनस. तुम्हाला एरो वरून लक्षात येईल. बघा एरो जो आहे तो ब्रांचिओरिनल सायनस कडे दाखवलेला आहे. एरो कशाचा आहे? ब्लड फ्लोचा आहे तो. ठीक आहे. नंतर फोर्थ सायनस आहे पल्मोनरी सायनस. ठीक आहे. It lies in the walls of pulmonary sac and it collects the blood from pulmonary sac. Pulmonary sac पासून blood collect करण्याचं काम कोण करणार आहे? Pulmonary sinus. ठीक आहे. सो आपण आता आर्टरीज बघितल्या, हार्टचे स्ट्रक्चर बघितलं, सायनसेस बघितले. आता आपण व्हेन्स बघू. व्हेन्स काय करतात? The veins carry venous blood from different parts of the body to the auricle directly or through the gill, mantle and kidney. And there are chief 5 veins are present in this blood vascular system. Organ पासून ब्लड कलेक्ट करायचं आणि ते ब्लड कुठे घेऊन जायचं? ऑरिकल कडे. हे कोण करतं? व्हेन्स करणार आहेत. तुम्हाला फिगर मध्ये दिसून येतील. एफरंट टेनिडियल व्हेन. बघा राईट साइडला तुम्हाला गिलचा जो पोर्शन दाखवलाय, गिलला दुसरं नाव आपण काय दिलं होतं? टेनिडियम. त्याच्या बाजूलाच व्हेनचं स्ट्रक्चर आहे. Afferent tenoidal vein. It lies above the rectum and receives branches from the rectum, terminal part of the genital duct, perivisceral sinus and branchiorenal sinus. It sends blood through numerous branches to the gill lamellae for purification. खूप साऱ्या तिथे तुम्हाला त्या ब्रांचेस दिसतील. Afferent टेनिडियल व्हेन्स. कशासाठी येते ब्रांचेस? लॅडर लाइक स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला. कशासाठी आहे ते? फॉर द प्युरिफिकेशन. ठीक आहे. त्यानंतर दुसरी व्हेन आहे इफरंट टेनिडियल व्हेन. इफरंट टेनिडियल व्हेन कुठे आहे? इट लाईज along the roof of the anterior renal chamber and carry blood from tenoidal leaflets, mantle and conveyed towards the auricle. बघा afferent टेनिडियल वेन आणि इफरंट टेनिडियल वेन त्याची पोझिशन बघा. एरोची पण पोझिशन बघा. इफरंट टेनिडियल वेन पासून ब्लड कुठे जाणार आहे? ऑरिकल कडे जाणार आहे. ठीक आहे. नंतर आहे तिसरी वेन एफरंट रिनल वेन. रिनलचा पोर्शन एफरंट. ठीक आहे. सगळ्यात खाली लोअर साइडला बघा अँटीरियर रिनल चेंबर, पोस्टीरियर रिनल चेंबर आहे तिथे. तिथे अँटीरियर रिनल चेंबरच्याच बाजूला एफरंट रिनल व्हेन तुम्हाला दिसेल. काय वर्क करते ती? इट इज सिच्युएटेड ऑन द रूफ ऑफ पोस्टीरियर रिनल चेंबर and originate from peri-intestinal sinus. ठीक है. It pours its blood into the posterior renal chamber. काय करताय? Afferent renal vein ब्लड कोणाकडे देणार आहे? पोस्टीरियर रिनल चेंबर कडे. फिगर मध्ये तुम्हाला दिसून येईल. नाउ फोर्थ efferent renal vein. Efferent renal vein काय करते? It carry the blood
of the posterior renal chamber to the auricle. Auricle कडे नेण्याचं काम efferent renal vein करते. Then pulmonary vein. Pulmonary तिच्या नावातच आहे. It collects blood from the wall of pulmonary sac and open into the auricle. Pulmonary vein फिगर मध्ये तुम्हाला दिसून येईल. Pulmonary vein डायरेक्टली कोणाला जोडलेली आहे? ऑरिकल ला जोडलेली आहे. ठीक आहे. So this is the blood vascular system of Pila. Now, which type of blood contain in Pila? Pila मध्ये ब्लड कोणत्या प्रकारचं असतं? आता आपल्या बॉडी मध्ये जे ब्लड आहे त्यामध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतो, म्हणून ते ब्लडला कोणता कलर येतो? रेड. बट in this animal the blood contain a respiratory pigment that is hemocyanin. खूप महत्वाचा पॉइंट आहे. तुमच्या MCQs मध्ये हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की गॅस्ट्रोपोड मध्ये किंवा पायला मध्ये कोणत्या प्रकारचं ब्लड असतं? तर ब्लड आहे हिमोसायनिन पिगमेंट कंटेनिंग ब्लड. किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारला, विच इज द रेस्पिरेटरी पिगमेंट ऑफ गॅस्ट्रोपोड किंवा पायला, तर रेस्पिरेटरी पिगमेंट कोणता आहे? हिमोसायनिन. हिमोसायनिन. ठीक आहे. विच कंटेन कंपाउंड ऑफ कॉपर अँड प्रोटीन. कशाने बनलेलं आहे? कॉपर आणि प्रोटीनने. Hemocyanin is dissolved in the plasma and give a faintly blue color to the blood. पायलाचं जे ब्लड आहे ते कोणत्या कलरचं आहे? फेंटली ब्ल्यू कलरचं ब्लड आहे, कारण की काय प्रेझेंट आहे हिमोसायनिन मध्ये? कॉपर. But in some other gastropods hemoglobin containing blood सुद्धा तिथे असतं, पण मोस्टली ह्या एनिमल मध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन रेस्पिरेटरी पिगमेंट काय आहे? हिमोसायनिन. ठीक आहे. सो नेक्स्ट, विच टाइप ऑफ सर्क्युलेशन ऑकर इन दिस एनिमल? सर्क्युलेशन कसं असतं? कोणत्या पार्ट कडून कोणत्या पार्ट कडे ब्लड कसं सप्लाय होतं हे थोडक्यात आपण बघूया. तर बघा, all the parts of the body are supplied with blood from the ventricle through the cephalic and visceral artery. ventricle पासून जे काही ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते each and every पार्ट कडे पोहोचवण्यात येईल. ठीक आहे. आणि the blood is collected from the various part of the body into the main sinuses. sinuses आपण बघितले, पेरीव्हिसरल आणि पेरी इंटेस्टिनल. ठीक आहे. सो जेव्हा हा एनिमल एरियल रेस्पिरेशन करत असेल, बघा आता आपल्याला माहिती आहे रेस्पिरेटरी सिस्टीम ही ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमशी कनेक्टेड असते. जेव्हा हा एनिमल लँडवर आहे, एरियल रेस्पिरेशन करतोय, म्हणजे काय आहे? पल्मोनरी रेस्पिरेशन असणार. त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस द ब्लड फ्रॉम द पेरीव्हिसरल सायनस goes to the lung and purified. लंग कडे ब्लड जाणार, प्युरिफाइड होणार. पल्मोनरी वेन ते ब्लड घेणार into the auricle. ठीक आहे. for the
when the animal in aquatic respiration. जेव्हा हा ॲनिमल ॲक्वॅटिक रेस्पिरेशन करणार म्हणजे ॲक्वॅटिक पाण्यामध्ये तो असणार आहे तेव्हा काय होईल तेव्हा blood from the perivisceral sinus goes to the टेनिडियम कुठे जाणार आता गिल कडे जाणार and is purified and efferent टेनिडियल vein then take this blood into the auricle. ठीक आहे हा डिफरन्स आहे ॲक्वॅटिक रेस्पिरेशनच्या वेळेस आणि एरियल रेस्पिरेशनच्या वेळेस. ठीक आहे रिनल चेंबरचं फंक्शन काय आहे बघा ऑरिकल व्हेंट्रिकल हार्टच्या पोझिशनच्या खालीच आपल्याला रिनल चेंबरचा पोर्शन दिसतोय अँटेरियर रिनल चेंबर आणि पोस्टीरियर रिनल चेंबर काय करतात हे सो जे काही वेस्ट सबस्टन्स आहे ब्लड मधलं त्याला रिमूव्ह करण्याचं काम कोण करतं रिनल चेंबर करतं म्हणजे एक प्रकारे ते काय आहे किडनीचाच पोर्शन आहे. ठीक आहे ऑरिकल काय करणार आहे ऑरिकल रिसीव प्युअर ब्लड फ्रॉम द टेनिडियम जेव्हा ॲक्वॅटिक रेस्पिरेशन असेल आणि जेव्हा एरियल रेस्पिरेशन असेल तेव्हा ऑरिकल प्युअर ब्लड कोणाकडून घेतं लंग कडून आणि इम्प्युअर ब्लड फ्रॉम दी पोस्टीरियर रिनल चेंबर. ठीक आहे ब्लड तिथे मिक्स होतं आणि मग नंतर वेंट्रिकल कडे जाऊन डिफरंट आर्टरीज कडून ऑर्गन कडे सप्लाय होतं.